डॉक्टरचा गंभीर इशारा, पोट नेहमी बिघडत असेल तर या 15 गोष्टी आजच सोडा। नमस्कार मित्रांनो, जर तुमचं पोट नेहमी जड वाटत असेल, गॅस होत असेल, आंबट ढेकर येत असतील, सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नसेल किंवा जेवणानंतर छातीत जळजळ होत असेल, तर ही फक्त एक साधी समस्या नाही, यामागचं खरं कारण तुमच्या ताटात दडलेलं असू शकतं। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 15 घातक गोष्टीबद्दल सांगणार आहे ज्या तुम्ही रोज खात असाल आणि नकळत तुमचं पोट आतून खराब करत असाल। तसेच शेवटी फक्त 7 दिवसात पोट सुधारवण्याचा एक सोपा घरगुती उपाय सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पोट वारंवार का बिघडतं? मित्रांनो, पोट खराब होण्यामागची सर्वात मोठी कारणं म्हणजे चुकीचे फूड कॉम्बिनेशन, गरजेपेक्षा जास्त तळलेलं, प्रक्रिया केलेलं आणि रसायनयुक्त अन्न, वेळेवर जेवण न करणे, पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयी। आता थेट जाणून घेऊया त्या 15 गोष्टी ज्या तुमच्या पोटाला सर्वाधिक नुकसान पोहोचवतात। बघा, नंबर 1, पांढरा ब्रेड आणि बिस्किटे। दिसायला हलके, खायला मऊ आणि पोटासाठी विषासारखे असतात। मैदा, प्रिझर्वेटिव्ह आणि रिफाईंड साखर यामुळे गॅस, पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि आतड्यांची कमजोरी निर्माण होऊ शकते। म्हणून आजपासून ब्रेड आणि बिस्किटे टाळा। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। क्रमांक 2 बघा, दुधासोबत नमकीन किंवा मीठ। अनेक जण ही चूक करतात। दूध, नमकीन, दूध टोस्ट किंवा दूध मीठ यामुळे पोटात आम्लता, गॅस, कफ आणि ॲलर्जीची समस्या वाढू शकते, म्हणून असे कॉम्बिनेशन टाळा। क्रमांक 3 बघा, जास्त चहा, विशेषतः रिकाम्या पोटी। दिवसातून 3 ते 4 कप चहा पिणे हे पोटाचे मोठे नुकसान करू शकते। चहामधील कॅफीन आम्लता वाढवते आणि पोटाच्या आतील आवरणाला त्रास देऊ शकते। विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे अधिक हानिकारक ठरू शकते। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। नंबर 4 बघा, तळलेले पदार्थ। समोसा, कचोरी, भजी, पुरी चवीला छान पण पोटासाठी शिक्षा। अति तळलेले पदार्थ पचायला जड असतात आणि पचनसंस्थेला त्रास देतात, म्हणून ह्या गोष्टी खाणे टाळा। क्रमांक 5 बघा, दही रात्री खाणे। अनेकांना वाटतं दही हलकं असतं, पण रात्री दही खाल्ल्याने गॅस, सर्दी, कफ आणि पोट फुगण्याची समस्या होऊ शकते। क्रमांक 6 बघा, कोल्ड्रिंक्स आणि पॅकेटमधील ज्यूस। मित्रांनो, थंड पेय म्हणजे आराम असं वाटतं, पण प्रत्यक्षात त्यामध्ये कार्बोनेशन, जास्त साखर आणि विविध रसायने असतात आणि जी पोटाला अधिक त्रास देऊ शकतात। नंबर 7 बघा, जास्त तिखट आणि मसालेदार पदार्थ। जास्त तिखट पदार्थ जिभेला आवडतात पण पोटाला त्रास देतात। जास्त मसालेदार अन्नामुळे आम्लता, जळजळ आणि अल्सरचा धोका वाढू शकतो। नंबर 8 बघा, रात्री उशिरा जेवण। रात्री 9-10 नंतर जेवण केल्यास पोट विश्रांतीसाठी तयार झालेलं असतं। अशा वेळी खाल्लेलं अन्न नीट पचत नाही, त्यामुळे गॅस होतो आणि झोपही खराब होते। नंबर 9 बघा, शिळे आणि फ्रीजमधील जुने अन्न। 2 दिवसाची भाजी किंवा वारंवार गरम केलेले अन्न पोटात जीवाणू आणि हानिकारक घटक वाढू शकते। नंबर 10 बघा, रात्री जास्त डाळ भात। डाळ पचायला जड असते आणि भातात कार्बोहायड्रेट भरपूर असतात। रात्री दोन्ही एकत्र खाल्ल्यास गॅस आणि पोट फुगण्याची समस्या वाढू शकते। नंबर 11 बघा, चुकीच्या वेळी फळे खाणे। जेवणानंतर किंवा रात्री फळे खाल्ल्यास ती पोटात आंबण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि गॅस तयार होऊ शकतो। नंबर 12, पाणी पिण्याची चुकीची सवय। जेवत असताना किंवा जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी पिल्यामुळे पचनरस पातळ होऊ शकतात आणि अन्न पचायला अडचण येऊ शकते, म्हणून जेवताना मध्येच पाणी पिणे टाळा। नंबर 13 बघा, जास्त गोड पदार्थ। रसगुल्ले, केक, मिठाई आणि जास्त साखर यामुळे आतड्यांमध्ये त्रास निर्माण होऊ शकतो आणि गॅस होऊ शकतो। नंबर 14 बघा, रात्री कच्चे सलाड। सलाड आरोग्यासाठी चांगले असले तरी रात्री कच्च्या भाज्या काही लोकांना पचायला जड जाऊ शकतात आणि गॅस होऊ शकतो। नंबर 15, घाईघाईने जेवणे। अन्न नीट न चावता पटकन खाल्ल्याने पचनावर थेट परिणाम होतो, यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते। मित्रांनो बघा, आता पोट सुधारवण्याचा सोपा घरगुती उपाय, याने फक्त 7 दिवसात फरक जाणवू शकतो। सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या। जेवणापूर्वी 2 मिनिटे शांत बसा। जिरे आणि ओव्याचे पाणी पिऊ शकता तुम्ही। रात्री हलकं जेवण करू शकता आणि त्याचबरोबर वेळेवर झोपू शकता, याने तुमची पोटाची समस्या निश्चितच चांगली होऊ शकते। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या कुटुंबियासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण निरोगी पोट म्हणजे दीर्घ आणि निरोगी आयुष्य। अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले राहा। पुन्हा भेटू एका नवीन दमदार व्हिडिओमध्ये। तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा। धन्यवाद।